संजय राऊत आहेत ना, रात्री गांजा पितात आणि सकाळी बोलतात. त्यामुळे हा जो काही निर्णय आहे ना, हा निर्णय 2018ला मुंबई महापालिकेत सत्ता त्यांचीच होती. त्यांचंच ऐकून उपमहापौर असतील, उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन निर्णय घेतात. 2018ला त्यांनी ठराव केलेला आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, आणि तो ठराव नगरविकास खात्याला पाठवला आहे ही वेतनवाढ रद्द करण्याची. आणि त्यानंतर 2021ला नगरविकास खात्याने तो निर्णय घेतलेला आहे मुंबई महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ठरावानुसार. त्यावेळी सत्ता कोणाची होती? संजय राऊत. तो ठराव माझ्याकडे आहे आणि त्यानुसार 2021ला निर्णय झालेला आहे. तुमच्या पदाधिकाऱ्यांनी वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आणि अद्याप 2025पर्यंत मुंबई महापालिकेमध्ये, ठाणे महानगरपालिकेमध्ये आमच्या हा वेतन श्रेणी आम्ही देत होतो. त्यातूनही जर महापालिकेच्या आस्थापनाने जर मुंबई महापालिकेच्या ठरावानुसार जर निर्णय घेतला असेल तर मी आजच सकाळी आयुक्तांशी बोललो आहे आणि त्यांना तशा पद्धतीचं पत्रसुद्धा दिलेलं आहे. हा जो निर्णय जे म्हणतात रेप केला, हा रेप त्यांनी केलेला आहे मराठी भाषेवरती. अद्यापही 2025पर्यंत आमच्या महानगरपालिकेमध्ये हा वेतनवाढ आम्ही देतोय. परंतु 2018ला हा ठराव मुंबई महापालिकेत त्यांनी केलेला आहे आणि त्यानुसार तो निर्णय केव्हाच मुंबई महापालिकेला वेतनवाढ त्यांनी थांबवलेली आहे. त्यामुळे संजय राऊत आधी अभ्यास करा, तपासा हा निर्णय कोणी घेतला आहे. रात्री गांजाचा जो अंमल आहे तो तुमच्यावर झालेला आहे, तो सकाळी उतरलेला नाही आहे. त्यामुळे आधी तुम्ही जो काही ठराव केला त्याची कॉपी माझ्याकडे आहे. नवी मुंबईतील जो मतदार आहे, नागरिक आहे, यांना अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न सोडवण्याकरता बरेचसे नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाण्याच्या कार्यालयात येत असतात. परंतु आपले कर्तव्य आहे की आपण सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हा हेतू मनात ठेवून खासदार जनसंपर्क कार्यालय आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि महिन्यातनं एकदा असेल, 15 दिवसातनं एकदा असेल, या ठिकाणी येऊन लोकांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांच्या विभागात जाऊन भेटावं, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आत्ता तर आम्ही या कार्यालयात भेटतोय, पण काही दिवसांनी तर आम्ही विभागामध्ये सुद्धा लोकांच्या भेटीकरता जाणार आहोत. लोकांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. खरं तर आपण खासदार आपल्या भेटीसाठी या बोनखडे गाव हे गणेश नायकांचा बालेकिल्ला व तसेच त्यांचं राहतं निवास हा परिसर म्हटलं जातं. नाईक साहेबांच्याच जर भाषेत बोलायचं झालं की त्यांनी परवा स्टेटमेंट केलंय की कोण म्हणजे कुठला एरिया कोणाचा बालेकिल्ला नसतो आणि कायम बालेकिल्ला राहत नाही. तो लोक येत आहेत. नाईक साहेब जरी बोनकडे गावातले असतील तरी आता आमच्या ठाण्यात ते आले होते, तर ठाण्यातली लोक त्यांना जाऊन भेटली. तसेच बोनकडे गावातली लोक माझ्याकडे भेटलेली आहेत. हा बालेकिल्ला वगैरे असा कुणाचा नाही आहे. त्या ठिकाणी आलेत, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. ठाणे महानगर